तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज चौधरी तुम्हा सर्वांचं मराठी इंजिनिअरिंगमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर एंटर युअर फेवरेट कलर्स चॉईस कोड, म्हणजे जो चॉईस कोड आपण एंटर करू त्याचा कलर आपल्याला प्रिंट झाला पाहिजे असा हा प्रोग्राम आहे। म्हणजे जर आपण 1 एंटर केला तर रेड प्रिंट होईल, त्यानंतर 2 एंटर केला तर ग्रीन प्रिंट होईल, त्यानंतर 3 एंटर केला तर येलो प्रिंट होईल, त्यानंतर 4 एंटर केला तर व्हाईट प्रिंट होईल। आणि जर आपण हे सोडून काही एंटर केलं तर आपल्याला एक मेसेज येईल आणि आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन एंड होऊन जाईल, बरोबर। असा हा प्रोग्राम आहे। तर हा कोड आपण कशाच्या मदतीने लिहू शकतो, तर या ठिकाणी आपण स्विच केसच्या मदतीने असा कोड लिहू शकतो। आता स्विच केसचा उपयोग आपण प्रोग्रामिंग मध्ये कधी करतो, तर जर आपल्याला पॉसिबल व्हॅल्यू नुसार वेगवेगळ्या कोड एक्झिक्यूट करायचा असेल त्या केस मध्ये आपण स्विच केसचा उपयोग आपल्या प्रोग्राम मध्ये करतो। तर आपल्याला इथे बघा चॉईसच्या पॉसिबल व्हॅल्यू कोणत्या कोणत्या होत्या, तर 1 2 3 4 अशा 4 आपण चॉईस दिल्या होत्या, बरोबर। आता त्या 4 चॉईस कशासाठी दिल्या होत्या, तर आपण 4 डिफरंट कलर आपल्याला प्रिंट करायचे होते, त्यामुळे आपण 4 डिफरंट चॉईस दिल्या होत्या। मग आपण त्या चॉईस नावाच्या व्हेरिएबलच्या पॉसिबल व्हॅल्यू किती आहे, तर 4 पॉसिबल व्हॅल्यू आहेत, बरोबर। मग आपण स्विच केस मध्ये अशा व्हेरिएबलला पुट करतो ज्या व्हेरिएबलच्या पॉसिबल व्हॅल्यूज मल्टिपल असतील आणि त्या मल्टिपल व्हॅल्यू नुसार आपल्याला वेगवेगळ्या कोड एक्झिक्यूट करायचा असेल, बरोबर। तर इथे आपण तसंच केलेलं आहे। जर समजा युजरने चॉईस 1 एंटर केली तर आपण काय प्रिंट करणार आहोत, तर युअर फेवरेट कलर इज रेड। त्यानंतर जर युजरने 2 एंटर केला तर आपण काय प्रिंट करणार आहोत, तर युअर फेवरेट कलर इज ग्रीन। म्हणजे इथे काय केलं आपण, पॉसिबल व्हॅल्यू नुसार आपण कोड एक्झिक्यूट केला। जर पॉसिबल व्हॅल्यू 1 असेल तर आपण हा कोड एक्झिक्यूट करू, जर पॉसिबल व्हॅल्यू 2 असेल तर आपण हा कोड एक्झिक्यूट करू, त्यानंतर पॉसिबल व्हॅल्यू 3 असेल तर हा कोड एक्झिक्यूट करू, बरोबर। म्हणजे याचा अर्थ काय, तर स्विच केसचा उपयोग आपण केव्हा करतो, तर जर मल्टिपल व्हॅल्यू असतील आणि व्हॅल्यू नुसार आपल्याला कोड एक्झिक्यूट करायचा असेल त्या केस मध्ये आपण स्विच केसचा उपयोग करतो, बरोबर। आता या स्विच केस मध्ये स्विच हा एक कीवर्ड आहे, केस सुद्धा हा एक कीवर्ड आहे आणि ब्रेक देखील हा एक कीवर्ड आहे। आणि जर आपण इथे ब्रेक दिला नाही तर त्या केस मध्ये काय होतं, तर स्विच केस जो असतो तो सर्व ब्लॉकला एक्झिक्यूट करून टाकतो। मग आपण इथे एकदा आउटपुट बघून घेऊ। जर आपण ब्रेक दिला नाही तर आउटपुट मध्ये काय येईल, तर कोणती पण चॉईस जरी एंटर केली तर सर्वच्या सर्व कलर प्रिंट होतील, बरोबर। असा हा कोड बनला। आता ब्रेक दिला नाही त्यामुळे, म्हणून आपण एकदा बघून घेऊ ते कसं होतं ते। हे बघा सर्व कलर प्रिंट झाले, पण आपल्याला असं नाही पाहिजे, जी युजर चॉईस एंटर करेल त्यानुसार आपल्याला आउटपुट पाहिजे असल्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी ब्रेक कीवर्डचा यूज करतो। तर आपल्याला चॉईस नुसार कलर प्रिंट करायचा होता, त्यामुळे आपल्याला फक्त आपण इथे ब्रेक कीवर्ड दिला। ब्रेक कीवर्ड का दिला, तर सर्व कलर प्रिंट व्हायला नको, चॉईस नुसार कलर प्रिंट झाले पाहिजे, त्यामुळे आपण सर्व ठिकाणी हा ब्रेक कीवर्ड दिला आहे, बरोबर। आणि हा डिफॉल्ट ब्लॉक कशासाठी असतो, तर जर युजरने जेव्हा चॉईस एंटर केला ती कोणतीही चॉईस मॅच झाली नाही तर त्या केस मध्ये डिफॉल्ट ब्लॉकचं एक्झिक्युशन होतं, अदरवाइज डिफॉल्ट ब्लॉकचं एक्झिक्युशन होत नाही। अशाच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि प्रोग्रामिंग लँग्वेज डिटेलमध्ये शिकायची असल्यास मराठी इंजिनिअरिंग YouTube चॅनलला